उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 लोकांचा मृत्यू झालेल्या मेव्हिआर्च कंपनीच्या VT-SSK लेझर जेट 45 या विमानाचा उतरतेवेळी 100 फुटावर असताना तोल गेला. त्यामुळे ते विमान विमानतळावर कोसळले आणि विमानातील इंधनाचा स्फोट झाला. या अपघातात विमानतळातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आता पुढे आली आहे. या संदर्भात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून प्राप्त माहितीनुसार या विमानाने बुधवारी सकाळी 8 वाजता मुंबईहून बारामतीकडे उड्डाण केले. त्यानंतर सकाळी 8:18 पुण्याच्या आसपास असताना वैमानिकाने बारामती विमान वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि तेथील वातावरणाच्या स्थितीची विचारणा केली. त्यानंतर पुन्हा हे विमान जेव्हा हवेत बारामतीपासून 55 किलोमीटर अंतरावर असताना त्यांनी पुन्हा बारामती ATCशी संपर्क केला असता त्यांना वारा स्थिर असून दृश्यमानता 3000 मीटर इतकी असल्याची माहिती देण्यात आली. विमान ज्यावेळी बारामती विमानतळाच्या रनवे 11 पाशी उतरण्यात आले त्यावेळी त्यांना कमी दृश्यमानतेमुळे रनवे दिसले नाही, तशी माहिती वैमानिकांनी ATCला कळवली आणि विमानाने पहिल्या वेळी लँडिंग करण्याचे टाळले. विमानतळाभोवती एक चक्कर मारली. पुन्हा उतरण्याचा प्रयत्न करताना ATCशी संपर्क साधला. ATCने त्यांना आता रनवे दिसत आहे का अशी विचारणा केली. मात्र आम्हाला रनवे दिसला की आम्ही संपर्क करू असे वैमानिकांनी ATSला कळवले. ATSच्या सिग्नलला वैमानिकाचा प्रतिसाद नाही. पुढील काही क्षणात वैमानिकांनी रनवे आम्हाला दिसत असल्याचे कळवले. त्यानुसार ATCने त्यांना उतरण्यासाठी हिरवा कंदील दिला. मात्र ATCने दिसलेल्या सिग्नलला वैमानिकाकडून प्रतिसाद मिळाला नाही आणि 8:44 विमान कोसळून मोठा स्फोट झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर विमानतळावर तैनात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी तेथे तातडीने धाव घेतली. मात्र तोवर काळाने घाला घातला होता. दरम्यान आता या विमान अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो आणि DGCAने सुरू केली आहे. बारामती विमानतळ हा मुळात नियमित किंवा विमान वाहतूक क्षेत्राच्या भाषेत शेड्यूल विमानसेवा म्हणतात. त्यासाठी वापरला जात नाही कारण तशा सुविधा तिथे उपलब्ध नाहीत. विशेषतः इथे रात्री विमान उतरवण्याची सोय नाही. रात्री विमान उतरवण्याची सोय ज्या विमानतळावर असते तिथे धावपट्ट्यावर मोठ्या प्रमाणावर लाईट लावलेले असतात. हे लाईट केवळ रात्रीच कामाला येतात असे नाही. ज्यावेळी दृश्यमानता कमी असते त्यावेळी या लाईटच्या साहाय्याने वैमानिकाला विमान उतरवण्यास मोठी मदत होते. जर अशी सुविधा बारामती विमानतळावर असती तर कदाचित ही दुर्घटना टळली असती. महाराष्ट्र माझा या चॅनलकडून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली.